रेवू पटापट हात चालव. तुझी लीला संध्याकाळी घरी येणार आहे. लग्नानंतरची पहिली राखी पौर्णिमा आहे तिची. आणि तिच्यावर एजी आले तर घर कसं असं छान दिसायला हवं. वा 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 वा, एकदम जय्यत तयारी चालू आहे लग्नाची. काय माहितीये कधीचा मुहूर्त काढू लग्नाचा? साळुंके मी तुमची पै न पै देणार आहे. उगाच ना सणासुदीच्या दिवशी वाद नको. तुम्ही निघा इथून. निघा ना निघा. पै न पै फेडायला आहे काय तुमच्याकडं? 18 लाखाचं कर्ज आहे तुमच्यावर. पोरीचं लग्न लावून देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही तुमच्याकडं. तरी मी तुम्हाला सांगत होते एजंट कडून पैसे मागूया आणि फेकू याच्या तोंडावर, पण नाही, माझं ऐकलंच नाही तुम्ही. हो, आता काय करायचंय आपण? काय करायचंय? तर काही करायचं नाही. तुमच्या लाडक्या रेवूचा हात माझ्या हातात द्यायचा. काय घरी माझी आई सूनमुख बघायला कधीची आस सुचली. तिला फार काळ ताटकळत ठेवू शकत नाही ना. हे लग्नासाठी साडी आणली मी. साळुंके तुम्ही अति करताय. साळुंके मागे वा. अति करताय तुम्ही. पैसे टाकताय काढा आत्ताच्या आत्ता. आहेत का? काढा. ती दुर्गा पैसे पाठवून देते म्हणाली होती. खरं तर तिच्याकडून पैसे घेऊनच परत यायला हवं होतं. आता या साळुंक्याच्या तोंडावर फेकता आले असते. सॉरी सर, म्हणजे काय झालं की किशोर सरांना ब्रीफ द्यायला मला अर्धा तास उशीर झाला म्हणून हे प्रेझेंटेशन असं झालं. ओके विश्वा, प्रेझेंटेशन मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, परफेक्ट आहे. भाई वा वा वा, म्हणजे किशोर सर पण तुमच्यासारखे परफेक्ट आहेत की काय? किशोर, लास्ट स्लाइडवर कोटेशनचे फिगर्स टॅली होत नव्हते. त्याच्यासाठी मी वेळ ठेवला होता आणि मी पाहिलं की ते तू ऑलरेडी करेक्ट केलेले आहेस. ऍक्च्युली बाबा, ऐनवेळी काही कन्फ्युजन नको म्हणून मीच केलं ते. जेव्हापासून तू स्वतंत्र काम करायला लागलायस तेव्हापासून मी बघतोय की तुझ्यात पॉझिटिव्ह चेंज आलेला आहे. स्वतःचं काम जबाबदारीने सांभाळणं, पेलवणं सोपी गोष्ट नसते. आय एम प्राऊड ऑफ यू अँड आय होप प्रमोद आणि विराज पण असंच तुझ्यासारखं चांगलं काम करतील. हो बाबा, छान अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा मस्त धुळीलाही मिळणार आहे. प्रमोद आणि विराज आता कसे देशोधडीला लागतात ते बघच तू, आणि त्याला जबाबदार फक्त आणि फक्त तूच असणार आहेस. चला, मीटिंगला लेट होतोय, निघूया. हां बाबा, मी पुढे होतो, तुम्ही या. विश्वा, जरा 2 किलो मिठाई पॅक करून ठेव. मिठाई? मिठाई कशासाठी सर? हो, जिथे मीटिंगला चाललोय तिथे ऑन द वे लीलाचं घर आहे. विचार करतो की तिथे त्यांना जरा भेट देऊन येतो.
सर आपण लीला मॅडमच्या घरी जाणार आहोत, मग मी पण येऊ का? बरेच दिवस झाले नानकटाई खाल्ली नाही. पॅक करून ठेव. उचल ग बाई, उचल आता एकदाची. कामाच्या वेळी कोणी फोन उचलत नाही. काय करते ही बाई? एवढी सुंदर साडी अशी फेकायची असते का? काय हे असं बरं नाही, हे लग्नाची साडी आहे. साळुंखे तुम्ही अति करताय. मी पोलिसांना बोलवेन. कालिंदी पोलिसांना फोन लावायला. सोडा. साळुंखे तिचा हात सोडा आधी. सोडा. एजे आलेत. आता बघ, थांब. आता कसा तुला धडा शिकवतात ते बघ. बाबा, एजेंना सगळं कळलं तर? हे बघ रेऊ, एजेना काही कळता कामा नाही. तू एक काम कर, तू हात लाव. काय कर? अहो साळुंखे, अहो तुम्ही कुठे चाललात? अहो समोरून एजे येतील. चला चला आत चला. चला चला मोहिते, काय करताय तुम्ही? एजे आलेत ना, ते मदत करतील आपल्याला. हे बघ कालिंदी, एजेना काही कळता कामा नाही. प्लीज, काही कळता कामा नाही त्यांना. अहो पण असं काय करतात? नाही. येऊ का? सॉरी, मी जरा न सांगता इथे आलो. जवळच मीटिंग होती, त्यामुळे वाटलं की तुम्हाला भेट द्यावी. आज नारळी पौर्णिमा आहे, तर तुमच्यासाठी काही मिठाई आणली आहे. काय झालं? नाही काही नाही. मग घ्या ना मिठाई. हो. मला थोडं पाणी मिळेल का? हो, आणते ना. मी बसू? अरे वा, बसा ना, बसा. रेवती घरी नाही आहे का? रेवू ना, आहे घरात. हो, आल्यापासून दिसली नाही कुठे, म्हणून विचारलं. अगं कालिंदी, अगं सणाच्या दिवशी जावई बापू घरी आलेत, त्यांच्यासाठी काहीतरी खायला कर ना. मी नारळी भात केलाय, तो आणते. हा, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, आणि मी असंच घरातनं निघून गेलो तर काय झालं ते कळणार नाही. आणू ना? हो, माझा फेवरेट आहे नारळी भात. चालेल मला, पण त्याआधी थोडं फ्रेश होतो मी. हात धुवायचे.
हो जाऊ? हो जा ना. ते जे तुम्ही स्वयंपाक घरात हात धुता का? नाही, मी इथे राहायला आलेलो आधी. मला माहितीये ते काय ते मोरी. मी तिथे जाऊन हात धुवून येतो. चालेल ना? हो जा जा. तुमचंच घर आहे, जा. मी आलोच. हो. काय झालं रे ते? लीला इथे असती तर तू तिला हेच उत्तर दिलं असतंस. मग सांग मला, काय झालं? तू माणूस. कोण माणूस? साळुंखे. साळुंखे? आम्ही त्याच्याकडनं कर्ज घेतलंय. सुरेश साळुंखे. तो आज घरी आला होता आणि त्याने आई बाबांना धमकावलं. 18 लाखाचं कर्ज आहे तुमच्यावर. तुमच्या लाडक्या रेवूचा हात माझ्या हातात द्यायचा. पाणी दे. शांत हो आणि मला सांग, तो माणूस अजूनही या घरात आहे? रेवती साळुंखे या क्षणी या घरात आहे. चल माझ्यावर. हे काय ऐकतोय मी लीलाचे बाबा? घरात एवढं सगळं झालं आणि तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. जावयाला घराचा मुलगा मानला जातो आणि तुम्ही काही न सांगता मला एकदम परक करून टाकला. हे बघा, तुम्ही मला काही मानणार नसाल तरी मी या घरचा मुलगा म्हणून माझं कर्तव्य पूर्ण करणार. साळुंखे कुठे? साळुंखे कुठे आहे?
बघा याचे इथे काय घडलं हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही माझ्यावर असा हात उचलू शकत नाही. मी काय करू शकतो किंवा नाही करू शकत हे तू मला सांगायची गरज नाही साळुंखे. कर्ज थकलंय त्या बदली तू त्यांच्या मुलीचा हात मागू शकत नाहीस. लग्न या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुला साळुंखे? लग्न आणि व्यवहार या दोन वेगळ्या गोष्टी असतात. अजून किती दिवस थांबायला हवं होतं मी? यांची आत्ताची परिस्थिती बघता हे 18 लाख परत करू शकतात एवढी ऐपत आहे यांची. यांची ऐपत काढायचा तुला काहीही अधिकार नाही साळुंखे. तुला पैसेच हवेत ना, मिळतील. पण पुन्हा या घराकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाहीस तू. नाक घासून माफी माग यांची. तुला काय वाटलं हे कुटुंब रस्त्यावर पडलेलं आहे? परत पैशासाठी कोणाची अडवणूक केलीस तर गाठ माझ्याशी आहे साळुंखे. माफी माग साळुंखे, नाक घासून माफी माग. अहो राहू दे. अहो 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 मला माफ करा. हो हे जे जाऊन दे. अहो सोडून देता ना. असं कसं जाऊन देऊ लीलाचे बाबा? ह्याच्या चुकीची शिक्षा अजून मिळालीच नाहीये. उठ. आता तू स्वतःच्या थोबाडीत मारून घे आणि म्हण की असं परत कधी वागणार नाही. साळुंखे, एवढ्या जोरात स्वतःला मारून घे. जोरात मार. मार मार, 2-4 अजून मार. मी परत कधी असं वागणार नाही. आज रक्षाबंधनाचा दिवस आहे. तुला नाती जोडायची खूप हौस आहे ना. आज तुझी हौस ना इथेच पूर्ण होऊन जाऊ दे. रेवती, आरतीचं ताट घेऊन ये आणि बांधायला राखी. चल बस. रेवती, हात पुढे बांध. आणि ही गाठ आपल्या मनाशीही बांधून ठेव. उठ. तुला तुझे पैसे हवेत ना साळुंखे? मिळतील. आत्ता जायचं इकडनं. आउट.